नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. हिंदुत्वासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजचा. संपूर्ण हिंदूंचे मी आभार मानतो की तुम्ही प्रत्येक जण बाहेर मतदानाला उतरला आणि महायुतीला जिंकून दिला, आपल्या हिंदुत्ववादी सरकारला जिंकून दिलं. त्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार व्यक्त करतो. मी आभार व्यक्त करतो त्या मुस्लिमांचे, मी आभार व्यक्त करतो त्या सगळ्या लोकांचे, मी आभार व्यक्त करतो आपल्या मौलवींचे जे आपल्या पाटीलांना भेटायला गेले आणि हे चला एवढं हातभर पत्र लिहून आमच्यात घुसायला बघताय, आमची ठासायला बघताय तुम्ही. वक्फ बोर्डाचं एवढं करा, गुन्हे मागे काही येडे आहे का आम्ही? तुम्ही साला आतंकवाद करायचा, आमची लोक तुमचा गुन्हे माफ करणार. मौलवी साहेब तुम्ही चांगल्या टायमाला आलात, आमच्या हिंदूंना जागा केलं. आम्ही आभार मानतो तुमचे. मी पाटील साहेबांचे, आपल्या जरांगे पाटील साहेबांचे आभार मानतो की जरांगे पाटील साहेब, तुम्ही जी काही समाजाची फसवणूक आणि चूक केलीत ना, समाजाला कधी माफ नाही करणार. कारण निश्चित या वेळेला जरांगे पाटलांनी या निवडणुकीमध्ये शांत राहिलेत, कुठलीही गोष्ट त्यांनी केलेली नाहीये आणि त्याचा थेट फटका या बाकीच्या महाविकास आघाडीला बसलाय. आणि कळलं तुम्हाला की लोकसभेमध्ये मराठा फॅक्टरमुळे ही सगळ्यांची मतदानं फिरलेत आणि हे सगळे जिंकून आले त्यांचे खासदार. नाही तर हे देखील आले नसते, एवढं मात्र नक्की. का तुम्ही राजकीय गोष्टींमध्ये गेलात? तुम्ही का त्या मुस्लिमांच्या आजूबाजूला हात मिळवताय? त्यांची मतं, त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते बरोबर तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवत होते आणि आपल्या हिंदूंची माती करायसाठी. हे कधीही शक्य झालं नसतं आणि कधीही शक्य होऊ देखील नाही. उद्धव साहेबांच्या इथं मशिदी ह्याच्यावर बांधतो, त्याचा एक मोठा इम्पॅक्ट पडला या निवडणुकीमध्ये. आणि उद्धव ठाकरेंना झालेलं हे सगळं मतदान, झालेलं सगळं मतदान हे मुसलमानांचंच आहे. आणि लोकांनी दाखवून दिलं की खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे, बाळासाहेबांची. हे उद्धव ठाकरेंनी सगळं सोडून दिलं. बाळासाहेबांचा स्वाभिमान, विचार सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. लोकांनी त्यांना डावलून टाकलं. ज्या काही शिटा, ज्या काही लोक आलेत ना, ती सगळी लोक मुसलमान डाव्या विचारसरणीच्या मतांवरती जे काही जागा आलेत त्या निवडून आलेले आहेत. आणि एकनाथ शिंदेनी ताकद दाखवून दिली या वेळेला. जे एकनाथ शिंदेने गद्दार म्हणत होते, ते गद्दार नाही, तर ते खरे शिवसैनिक आहेत आणि ते खरे शिवसेना घेऊन बाहेर पडलेत. आणि त्यांनी दाखवून दिलं की अजूनही शिवसेना ही धनुष्यबाणाची कुठेतरी जिवंत आहे आणि तो धनुष्यबाण टिकवण्याचं काम त्यांनी केलं. मी त्या मुस्लिमांचे आभार मानतो की तुम्ही कट्टरतावाद चालू केलात, तुम्ही घुसायला लागलात, हिंदूंच्या तांगड्यात तंगडी घालायला लागलात. पण तुम्हाला आज समजलं असेल की तुम्ही ज्या काही गोष्टींनी, ज्या काही मागण्या करत होता ना त्या महाविकास आघाडीकडे, त्यांनी मान्य केल्या. एवढे काही येडे नाहीत हिंदू की तुमचं सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला, तुम्ही जे काही कराल ते आम्ही बघून घेऊ. मी आभार मानतो इम्तियाज जलीलांचे. आले ती ज्याला गाड्या बिड्या घेऊन येतो मुंबईत, 15 मिनिट द्या आम्ही बघू. 15 मिनिटात सेकंड किती असतात माहिती आहेत ना जलील साहेब तुम्हाला? ह्याच्या काही धमकी आणि हे जे काही घाणेर राजकारण करण्याचा जो काही प्रयत्न केला, त्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली जलीलांनी. हे तुम्हाला माहित नाही, जलीलांनी त्यांची पोळी भाजून घेतली. पण इकडे हिंदूंना जागो करून गेले. वा, अत्यंत उत्तम काम केलं. भिवंडीमध्ये गणपतीवर दगडफेक झाली, त्यातून हिंदू जागा झाला. ती गोष्ट अत्यंत चुकीची होती. त्या सुषमा अंधारेनं जे काही हिंदू देवी देवतांचा अपमान केला, त्याचा फटका या उद्धव ठाकरेंना यांना सगळ्यांना घोसवून टाकलं लोकांनी आतमध्ये की साले काय बोलतात. त्या प्रत्येकावर वचपा काढायचा होता. हे जितेंद्र आव्हाडांवरती देखील वचपा काढायचा होता, पण ते तिथं येणार कारण सगळा मुस्लिम बहुल भाग आहे. त्यांच्या जेवढ्याही काही अर्ध्या जागा आल्यात ना, त्या अर्ध्या मुस्लिम बहुल भागामधूनच आल्यात. उलट ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की अशा काहीतरी उग्र गोष्टी तुम्ही स्वतः करता आणि हिंदूंवरती नावं टाकता की हिंदूच असं करतात, धर्मात तेढ लावतात. अरे तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करतात. पण मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचे आभार मानतो. मी त्या मौलवींचे आभार मानतो, मानिका काय त्यांचे देखील आभार मानतो की तुम्ही आमच्या हिंदूंना जागा केल्याबद्दल तुमचे आभार, खरोखर मनापासून आभार. आणि येणाऱ्या काळामध्ये माझी एक विनंती असेल सरकारला की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातात, या हिंदुत्ववादी सरकार म्हणून तुमच्या हातात सगळं बहुमत आणि या सगळ्या गोष्टी दिल्यात. छत्रपतींचे गड किल्ले मोकळे केल्याशिवाय राहू नका. या महाराष्ट्रावरचं हे येणारं चुकीचं हिरवं सावड, मी चुकीचं म्हणतोय, जे चांगले मुसलमान आहेत ते आमचे, पण जे चुकीचं हिरवं सावड या महाराष्ट्रावरती घोंगाव दे ना, त्याला हाणून पाडल्याशिवाय राहू नका. आणि जर तुम्ही हे करायला अपयशी ठरलात तर मग मात्र आम्ही हिंदू म्हणून तुमच्या विरोधात कधीही जाऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. आज आम्ही आमचा धर्म म्हणून तुम्हाला साथ दिले, त्या साथ दिलेल्याची कुठं ना कुठंतरी तुम्ही आम्हाला पोचपावती द्याल, एवढं मात्र नक्की. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून चांगलं काम होईल. आणि एवढीच मी फक्त प्रत्येकाला शुभेच्छा देतो. मी आभार पुन्हा एकदा मानतो माझ्या मुस्लिम समाजाचे की तुम्ही हिंदूंना जागा केलं, त्याबद्दल धन्यवाद.